झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी रत्नागिरीची। रत्नागिरी शहरातील मागासवर्गीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सहन कराव्या लागत असणाऱ्या हालअपेष्टा या झी 24 तासच्या कॅमेऱ्यात कैद झाल्यात। या विद्यार्थ्यांना एका वेळचं जेवणही पोटभर मिळत नाही, प्यायलाही दूषित पाणी। 2 वर्ष या मुलांना कोणताही भत्ता मिळालेला नाही। झी 24 तासची टीम जेव्हा या वसतिगृहात पोहोचली तेव्हा अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली। अर्थातच त्यांना आपल्या चुका या मान्य कराव्या लागल्या। संताप आणणारं हे चित्र आहे रत्नागिरीच्या एका वसतिगृहातलं। इतक्या गलिच्छ जागेत कुणी कसं राहू शकतं असा विचार तुमच्या मनात येत असेल, पण आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना इथं फक्त राहावंच लागत नाही, तर इथलं निकृष्ट अन्न आणि दूषित पाणीही प्यावं लागतं। जरा पहा तर अन्न आणि पाण्याची इथली परिस्थिती कशी आहे। शासनाकडून या वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि इथे थोडके नाही तर सुमारे 150 विद्यार्थी राहतात। झी 24 तासला याबद्दल माहिती मिळाल्यावर आमच्या टीमनं तिथं भेट दिली आणि हा सगळा संताप आणणारा प्रकार कॅमेऱ्यात टिपला। जागोजागी घाणीचं साम्राज्य, उघड्यावर ठेवलेलं अन्न आणि दूषित पाणी। याच नव्हे तर इतर सगळ्या तक्रारींचा पाढाच विद्यार्थ्यांनी आमच्या समोर वाचला। इथल्या मुलामुलींना दरमहा 600 रुपये निर्वाह भत्ताही लागू आहे, पण गेल्या 2 वर्षात या मुलामुलींना एकही रुपया मिळालेला नाही। इथे पाण्याची समस्या आहे, पर त्याचबरोबर इथे भरपूर मुलांना त्रास खूप होतो। इथे राहण्यासाठी भत्ता पण मिळत नाही व्यवस्थित वेळच्या वेळेवर। इथे खूप मुलांना पण भरपूर इथे अडचणी मिळतात। जेवणाची इतकी परिस्थिती वाईट आहे की मुलांना पोटभर अन्न मिळत नाही। दुपारी जो सकाळी 7ला जो विद्यार्थी जातो तो 11 वाजता येतो। 11 वाजता जेवण पूर्ण गार आणि त्यामध्ये काही चव नसते। भाजीला जे वाटप लावतो त्या वाटपाला काही चव नसते। म्हणजे असं की थर्ड क्लास जेलरला कसं दिलं तर जे कैद्यांना की खायलाच पाहिजे तुम्ही, त्या पद्धतीचं जेवण आहे इथे। सर्व दूध, सकाळी दूध 23 पिशव्या येतात, त्यामध्ये पाणी इतकं असतं की ते पिल्यानंतर 2दा 3दा टॉयलेटला जायला लागतं। का ते माहित नाही, कारण का यामध्ये साखर पण नसते कधी कधी। झी 24 तासची टीम वसतिगृहात चित्रीकरण करत असताना अधिकारी तिथे दाखल झाले आणि हा सगळा प्रकार पाहून त्यांची भंबेरी उडाली। एका अधिकाऱ्याला तर चक्क भोवळच आली, पण मुलींनी न घाबरता त्यांच्या व्यथा झी 24 तासकडे मांडल्या। ज्या गोष्टींचं म्हणजे नमूद केल्या आहेत ना जेवढ्या GR मध्ये तेवढ्या भेटाव्या बस। जून पासून तर काहीच भेटले नाही, म्हणजे शैक्षणिक वर्ष जून पासून सुरू होतं तेव्हापासून काही भेटलेलं नाही। पुस्तकं फॉर एक्झाम्पल पुस्तकं पण भेटत नाही। आता या प्रकाराची सगळीकडे वाच्यता होईल या भीतीनं सहाय्यक अधिकारी RG डोळस यांनी सगळ्या चुका मान्य करत वसतिगृहाच्या कारभारात तात्काळ सुधारणा करण्याचं आश्वासन दिलं। त्या संदर्भात आम्ही सूचना दिलेल्याच आहेत आणि आमचंही ओव्हरऑल त्यांच्यावर सुपरविजन आता राहील। वरचेवर आमच्या व्हिजिट होतील त्यांचं, यामध्ये काय बदल झालाय का नाही आम्ही पण त्याच्यावर लक्ष घालू आणि याच्यात सुधारणा जास्त कशी होईल याच्याकडे आम्ही प्राधान्याने लक्ष देऊ। झी 24 तासनं हा सगळा संतापजनक प्रकार उघडकीस आणल्यानंतर आता तरी लवकरात लवकर या वसतिगृहात सुधारणा होणं अपेक्षित आहे। मी आता आहोत रत्नागिरीतल्या मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहाच्या बाहेर। या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा मागासवर्गीय विद्यार्थी या ठिकाणी राहत असतात। मात्र आत्ता जर आपण बघितलं तर या विद्यार्थ्यांची परिस्थिती फारच हालाकीची आहे, कारण या विद्यार्थ्यांना एक वेळचं जेवणही पोटभर मिळत नाही आहे। त्यांचं स्टायपेंड जे आहे तो निर्वाह भत्ता आहे हा सुद्धा या ठिकाणी दिला जात नाही आहे। मात्र या उलट या विद्यार्थ्यांना सहानुभूती किंवा त्यांना पाहिजे ते पुरेसं अन्न किंवा भत्ता देण्याऐवजी इथले मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील रेक्टर जे आहेत हे विद्यार्थ्यांना पुरेसं अन्न देण्याऐवजी त्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत। ज्यावेळी इथले विद्यार्थी मीडियाजवळ आले, झी 24 तासकडे आले, त्यावेळी या विद्यार्थ्यांना चक्क धमकवण्यात आलं, त्यांना उपाशी ठेवण्यात आलं। किमान आता तरी शासन या विद्यार्थ्यांकडे लक्ष देईल का हाच खरा प्रश्न आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोहितेसह संदेश सावंत, रत्नागिरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।